उभाटा गटातर्फे सुरू आहे त्याला उत्तर देण्यासाठी आज हे सगळे दिघे साहेबांच्या सानिध्यातले सगळे ज्येष्ठ शिवसैनिक आज आपले संवाद साधणार आहेत. मी विलास जोशी साहेबांना आणि रमेश वैद्य साहेबांना विनंती करतो की आपण पत्रकार परिषदेला सुरुवात करावी. दादा नमस्कार सर्वांना, जय महाराष्ट्र. आज धर्मवीर दिघे साहेबांनी सुरू केलेल्या दुर्गेश्वरी उत्सवाचा सुरुवात आज पहिली माळ आज आहे. अंबे माता आता आपल्या इथं मिरवणुकीने तिच्या स्थानावरती विराजमान होण्यासाठी जात आहे आणि अशा या प्रसंगी आमच्या सर्वांना धर्मवीर दिघे साहेबांचं महत्त्व, त्यांचं मोठेपण हे प्रत्येक ठाणेकरालाच नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेला, नागरिकांना, आबालवृद्धांना माहीत आहे. अशा थोर व्यक्तीबद्दल, अशा थोर नेत्याबद्दल कोणीतरी गरळ ओकत असेल तर ते अत्यंत गैर आहे. एखाद्याचा फोटो कोणी कुठे लावावा यासंबंधी तुम्ही बोलता. अरे ज्या धर्मवीर दिघे साहेबांचे फोटो प्रतिपक्ष जे शिवसेनेत नाही त्यांनी सुद्धा त्यांच्या देवाऱ्यात लावलेले आहेत. अशा धर्मवीर दिघे साहेबांबद्दल तुम्ही गरळ ओकता आणि यांचा फोटो का लावला, त्यांचा फोटो यांच्यापेक्षा का मोठा लावला? कधी नाही. प्रत्येक शिवसैनिक आणि प्रत्येक पदाधिकारी हे बाळासाहेब ठाकरे यांना नेहमी हिंदू हृदय सम्राट असंच समजतो आणि तेच खरे नेते. परंतु त्यांच्याबरोबर काम केलेले आमचे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचं सुद्धा नाव संपूर्ण महाराष्ट्रभर आहे ना. त्यांच्याविषयी तुम्ही काय गरळ ओकता? तुम्ही तुमचे जुने दिवस विसरू नका. लोकप्रभामधले त्याचा सुद्धा साक्षीदार मी आहे, हे लक्षात ठेवा. आम्ही कधीही कोणाविषयी गरळ ओकत नाही आणि आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब तर कधीच नाही. तुम्हाला आठवत असेल तो चित्रपट बघितलेला असेल प्रत्येकाने, धर्मवीर दिघे साहेबांवरचा, मुक्काम पोस्ट ठाणे. त्याच्यामध्ये जिन्यावर उतरताना दाखवलेला जो सीन आहे आणि स्वतःहून तो राजीनामा दिलेला आहे सभागृह नेते पदाचा. हे सत्य काय आहे ना, हे केवळ त्यांना कोणाला वाईट बोलायची सवय नाही आणि कधीही ते वाईट करत नाही म्हणून त्याला मोठेपणा दाखवलेला आहे त्या चित्रपटामध्ये. वास्तविक शिंदे साहेबांवर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळलेला होता. एक मुलगी आणि एक मुलगा गेलेला होता त्या प्रसंगी कोयनातल्या दुःखद घटनेमध्ये. काय करू आणि काय नको कुठेही जात नव्हते साहेब, घरातच बसलेले असायचे. डिप्रेशनमध्ये जाण्यासारखी त्यांची स्थिती झाली होती. आणि हे धर्मवीर दिघे साहेबांना जेव्हा वारंवार सांगून त्यांनी लक्षात आलं त्यावेळेला त्यांनी ठरवलं होतं, आमच्याशी बोलले, साक्षीदार आहे तिथे सगळे, की या एकनाथला आपण बाहेर काढून महापालिकेमध्ये जबाबदारी दिली तर लोकांच्या कल्याणासाठी तो काम करेल. असं जेव्हा सगळ्यांच्या यांनी सांगितलं आणि दिघे साहेबांनी त्याला भेटायला गेले आणि सांगितलं, एकनाथ तू ये, आम्ही काय करायचं ते करतो. तुझ्यावर दुःख कोसळलेलं आहे परंतु लोकांचं दुःख दूर करण्याचं आता तू काम कर. आणि मग एकनाथ शिंदे साहेबांना सभागृह नेता म्हणून दिलं. अरे सभागृह नेता दिलं त्यावेळेला हे सगळे साक्षीदार आहे. सुखासुखी ते पद दिलं का तुम्ही? जरा स्वतःच्या हृदयाला विचारा. तुम्ही कोणाकडे गेलात तक्रार करायला माझ्यावर अन्याय झाला म्हणून? हे बोलतीलच आता. ते सुद्धा जर हृदयाला विचारा की कसे तुम्ही बोललात आणि काय झालं होतं त्यावेळेला. असं करू नका. कळलं की नाही? चित्रपटामध्ये दाखवलंय तो तुमचा मोठेपणात दाखवलाय, गोंजारण्याची प्रतिमा तुमची उभी केलेली आहे. पण वास्तविक तुम्ही रघुनाथ मोरे साहेबांकडे गेला होतात, हे सगळ्या दुनियेला माहिती आहे. कळलं की नाही? माझ्यावरचा अन्याय दूर करा. तुम्ही ऑफिस सोडायला तयार होतात का हे विचारा स्वतःच्या मनाला. आणि हे साक्षीदार आहेत इथे बसलेली मंडळी. तुम्ही गाडी सुद्धा दिली नव्हती. धर्मवीर दिघे साहेबांनी त्यांच्या भाषेमध्ये जेव्हा महापौर साहेब इथे आहेत, माझ्या डोळ्यात पाणी येत आहे त्यावेळेला. हे सगळे प्रसंग माझ्या हृदयात आहेत. महापौरांना दिघे साहेबांनी सांगितलं आणि मग तो प्रसंग घडला आणि शिंदे साहेबांना आम्ही त्यावेळेला म्हणजे कसं म्हणतो हात जोडून की बाबा तुझं दुःख कबूल आहे पण आता तू लोकांचं दुःख कमी करायला ये. हे ते प्रसंग आहेत. आणि
हे सगळं विसरलात तुम्ही आणि ताबडतोब वाईट बोलायला लागलात, गरळ ओकायला लागला. अरे कोणी कोणाविषयी बोलावं? आपली पात्रता काय आहे? तुम्ही नगरसेवक झालात, विसरलात दीपक देशमुख होते, त्यांचं पद काढून तुम्हाला दिलं होतं, विसरलात. त्यावेळेला पहिले नगरसेवक बनवलं तुम्हाला. कोणी बनवलं? दिघे साहेबांनीच बनवलं, विसरू नका हे. आणि त्या दिघे साहेबांचा जो शिष्य आहे, त्या शिष्याकडे त्या शिवशक्ती भवनमध्ये मी साक्षीदार आहे, विलास जोशी. तुम्ही खाली त्या आमच्या 2 नंबरच्या शाखेमध्ये उभे होतात आणि साहेब वरती होते, म्हणजे एकनाथ शिंदे साहेब वरती होते त्यांच्या शिवशक्ती भवनमध्ये. मी तुम्हाला वरती घेऊन गेलेलो आहे आमदारकीच्या वेळेला 2009च्या निवडणुकीच्या वेळेला. आणि साहेब म्हणाले काय, विसरून जा सगळं आणि आता मला हे तिकीट मिळावं अशी माझी इच्छा आहे. 2009ची आमदारकी. मग साहेब गेले, शिंदे साहेब गेले वरती आणि ते करून दाखवलं आणि आमदार केलं. विसरलंच सगळं आणि गरळ ओकायची. ते संजय राऊत साहेबांना तर मी काय बोलायचं कळतच नाही आहे. सकाळ 9 झाला, प्रत्येकजण बोलला आहे आता आमच्यामधला. त्या दिवशी शिवसेना शाखेसमोर सकाळी 9 सुरू झालं की भोंगा वाजला. पूर्वी मिलचा भोंगा वाजायचा 7 वाजताची पहिली पाळी, तसा आता हा भोंगा वाजतो. अरे तुम्ही काहीतरी तर नीट बोला, काहीतरी तर खरं बोला, की जेणेकरून आम्हाला सुद्धा पटेल की हा हे बोलतायत ते खरं आहे. उगाच काहीतरी याचा फोटो त्याचा फोटो, याचा फोटो मोठा का त्याचा फोटो मोठा का. तुम्हाला खोटं वाटेल. सत्यप्रसंग तुम्ही कुठल्याही नाशिक रोडमधल्या किंवा नाशिक जिल्ह्यातल्या कुठल्याही शिवसैनिकाला विचारा. आम्ही अमरावतीला गेलो होतो अधिवेशनाकरता. आमच्या ट्रेनमध्ये, आमच्या डब्यामध्ये दिघे साहेब होते आणि हे महापौर पण होते, बरोबर ना. त्यावेळे मुंबईचे लोक होते. त्याच गाडीमध्ये सरपोतदार साहेब आणि साळवी साहेब, दत्ताजी साळवी हे पण होते त्याच कंपार्टमेंटमध्ये. आणि नाशिक रोड स्टेशन आलं आणि जोरात घोषणा तिथे स्टेशनवरती माईकवरनं घोषणा, दिघे साहेब जिंदाबाद. आणि तिथे सगळं एक क्राऊड जमा झाला. दिघे साहेबांना हार तुरे वगैरे साहेब आणि भास्करराव शिरसाट टाळला होते. दिघे साहेब बाजूला गेले आणि म्हणाले, हात जोडला दिघे साहेबांनी आणि म्हणाले, बाबा आतमध्ये दत्ताजी साळवे साहेब शिवसेना नेते आणि मधुकरराव सरपोतदार शिवसेना नेते आहेत, त्यांना मी बोलवून आणतो, त्यांचा तुम्ही सत्कार करा, असं करू नका. मग ते आले आणि त्यांचा म्हणजे जो माणूस स्वतःला कधी मोठेपणा त्यांनी मिरवला नाही, गोरगरिबांची सेवा केली, सतत ते वाडा मोखाडा याच परिसरामध्ये तुम्ही चित्रपटात बघितलं असेल, अहो रात्र मेहनत करणारा 2-2, 3-3 वाजता त्या आपल्या स्वतःच्या मठीमध्ये येणारे आमचे दिघे साहेब, त्यांच्याबद्दल तुम्ही वाईट बोलता. काय तुम्हाला मिळतं त्याच्यातनं? आणि ते एकनाथ शिंदे साहेबांबद्दल वाटेल ते खोटं बोलायचं. सत्य नाही आहे ते. सत्य हेच आहे जे आम्ही बोलतो ते. आणि हे लक्षात ठेवा की केलेल्या कामाचा कधी लोक विसरत नाही, केलेल्या कार्याला कधी विसरत नाही. म्हणून आज 2000 साली 2001 मध्ये साहेब गेले दिघे साहेब, पण आजपर्यंत धर्मवीर दिघे साहेबांची आठवण येत नाही असा एकही दिवस जात नाही. आणि जो त्यांच्या हाताखाली शिष्य शिकलेला आहे आणि पट्टशिष्यच म्हणू शकतो की प्रत्येक प्रसंगी ते त्यांची आठवण कधीही विसरत नाहीत. ते आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब हे सुद्धा किती कुठेही असले तरी पहिल्यांदा भाषणाची सुरुवात करताना सगळ्यांना वंदन करून ताबडतोब दिघे साहेबांचा सुद्धा वंदन करतात, उल्लेख करतात. ही तशीच कहाणी आहे ना. त्यामुळे उगाच कोणी गरळ ओकू नये. जे सत्य आहे ते सत्यच आहे. आणि दिघे साहेबांना कोणी लहान केलं तर स्वतः लहान व्हाल. सूर्यावरती थुंकण्यासारखं आहे ते. सूर्य आहे ते. त्यांचं त्यावेळेला तुम्हाला कदाचित माहीत नसेल, वाढदिवसाच्या वेळेला त्यावेळेला कॅसेटचा जमाना होता. तुम्ही काढा जुनं रेकॉर्ड, त्याच्यात कळेल सूर्य चालला पुढे अशी ती कॅसेट होती. कोण कोणाला सूर्य म्हणालंय? जनतेने धर्मवीर दिघे साहेबांना सूर्य म्हणालेले आहे. सूर्य चालला पुढे ही कॅसेट होती त्यावेळची. एक त्याच्या आठवतं हे काय असं चालतंय. त्यामुळे मी एवढं स्पष्टपणे सांगतो की धर्मवीर दिघे साहेबांच्या विषयी कोणी वाईट बोलू नये. त्यांची लायकी नाही ती.
याच्यात या विषयात बोलण्यासारखं आणि का बोललो मी काल माझ्या कार्यकर्त्यांच्या मीटिंगमध्ये, एक शब्द संजय राऊतांनी जो काढला की राजन विचारांचे पाय धुवून पाणी प्यायलं पाहिजे, आणि ते शिंदेसाहेबांनी. आम्हा सगळ्या शिवसैनिकांना एक त्यांचा स्वभाव माहिती आहे, आणि त्या स्वभावाच्याच मला चीड आली की साहेबांच्या विषयी हा संजय राऊत असं कसं बोलू शकतो. जेव्हा कळलं की राजन विचार यांनी हा सगळा ब्रीफ त्यांना केलं होतं, आणि त्यांनी म्हणजे अर्धवट माहितीवरती हा हवेत बाण सोडतोय, परंतु त्यांना ही कल्पना नाही आहे की राजन विचारे सभागृह नेते होते, त्यांना कोणी सभागृह नेतं केलं होतं हे संजय राऊतांना नक्कीच माहिती नसेल. कारण ते फक्त त्यावेळेला बाळासाहेबांच्या बरोबर मला जी माहिती आहे की एक उपसंपादक म्हणून ते काम करत होते, आणि मगाशी यांनी म्हटलं जोसाहेबांनी की कुठलं ते लोकप्रभा साप्ताहिक याचं ते काम पाहत होते. एवढंच त्यांचं तर पक्षाशी घेणं देणं होतं. कधी हा माणूस मी तर पाहिला नाही कुठल्या मीटिंगमध्ये किंवा काय. आणि हा ज्या प्रकारे ओरडतोय बोंबलतोय हे बरोबर नाही आहे. संजय राऊतांनी जे काय शब्द काढलेले आहेत हे अतिशय अयोग्य आहेत शिंदे साहेबांच्या विषयी. आज राजन विचारांचे पाय धुणे एवढा का राजन विचार मोठा नाही आहे. मी त्याला कालपर्यंत मानत होतो, परंतु नाही, त्यांनी ज्या प्रकारचं आज वक्तव्य संजय राऊताच्या तोंडून आणायला लावलं हे चुकीचं आहे. आज जर तो राजन विचार म्हणत असेल की मी त्याग केला, किंवा संजय राऊत म्हणत असेल राजन विचारांनी फार मोठा त्याग करून शिंदे साहेबांवरती एक मोठं उपकार केले, बिलकुल नाही. त्याचा साक्षीदार मी आहे. कुठले काय म्हणजे तो सीन जो दाखवला गेला किंवा ते तुम्ही आता सांगता पिक्चर मधला सत्य घटना सांगतोय. पिक्चर मधला सीन का शिंदे साहेबांनी टाकला, त्यावेळेला ते आमच्या बरोबर होते. त्यांना नगरसेवकापासून आमदार करणं, आमदारापासून खासदार करणं ही शिंदे साहेबांची मेहरबानी आहे. शिंदे साहेबांनी रक्ताचं पाणी करून त्यांना ही तिन्ही पदं मिळवताना निवडून येण्यासाठी रक्ताचं पाणी केलेलं आहे. त्याही साक्षीदारही आम्ही आहोत. परंतु पुन्हा मी मूळ मुद्द्यावर येतो की राजन विचार यांनी बिलकुल काही त्याग केलेला नाही आहे. उलट ज्या वेळेला मी त्या सभागृहामध्ये महापौर होतो, आमची महासभा असताना मला पक्षाच्या वतीने दिघे साहेबांनी एक पत्र पाठवलं. मला माहिती होतं काय आहे ते पत्र. मला फक्त सांगितलं हे ओपन करायचं, तू वाचायचं. मी वाचलं ते. त्याच्यामध्ये शिंदे साहेबांचे सभागृह नेते म्हणून निवड झाली होती, हे आपोआप त्या ठिकाणी बाद झाले होते. हा माणूस विधीन त्यानंतर महासभा संपल्यानंतर ज्या प्रकारचं वक्तव्य दिघे साहेबांच्या विषयी केलं, अक्षरशः शिव्या देत होता माणूस. दिघे साहेब माझे गुरु होते, आजही आहेत, पुढे राहतील. मी जेवढं तेव्हा ऐकलं. नंतर त्या भोसडीला मी याच भाषेत सांगितलं, थोड सांभाळ. परत त्या साहेबांविषयी बोललास तर याद राख, ही भाषा त्या राजन विचारांची होती. कसला त्याग केला त्यांनी? काही त्याग केलेला नाही आहे. आज जो काय आहे तो कालपर्यंत होता. ही सगळी मेहरबानी शिंदे साहेबांची. उलटे शिंदे साहेबांचे पाय धुवून यांनी दोघांनी पाणी प्यायला पाहिजे, तर कुठेतरी यांना अक्कल येईल. नाही, गाडी आणि ते सगळं झालंच. दिघे साहेबांनी काय त्याला शिव्या घालायच्या करायच्या ते घालून हे केलं. त्यानी चावी अक्षरशः दिघे साहेबांच्या ऑफिसची फेकून दिला. त्याला अधिकारही नव्हता ऑफिसला टाळा मारून चावी खिशात घेण्याचा. तो गाडी सोडायला तयार नव्हता, ना कॅबिन सोडायला तयार नव्हता. हे त्याचं वागणं होतं. दिवसभर त्याचा तमाशा चालू होता. परंतु ज्या वेळेला दिघे साहेबांनी त्यांचं रूप दाखवलं त्यावेळेस हे केलं. आणि सगळं का केलं साहेबांनी? राजन विचाराचा राग नव्हता किंवा काढायचा नव्हता, पण ज्या प्रकारे शिंदे साहेब डिप्रेशनला चालले होते, एक दिघे साहेबांचा सच्चा कार्यकर्ता जो दिघे साहेबांवरती जीवापाड प्रेम करतो, जीव द्यायला तयार होता, असा मुलगा त्यांच्या जीवनात जी घटना घडायला नको होती पण घडली, आणि त्यांनी ती स्वीकारली होती. तो माणूस डिप्रेशन मी पाहिलं होतं. हा माणूस बोलणारा, काम करणारा, घरात अक्षरशः बसला होता. आम्हाला तर वाटलं हा वेडा होणार. शिंदेसाहेब वेडे होतील अशा प्रकारची त्यांची भूमिका झाली. त्यामुळे साहेब रात्रीच्या एक दिवस आम्ही दोघंही असायचो
आणि महापौर मला थोडंसं जवळ जायला मिळालं होतं. तेव्हा ते मला बोलले, रमेश अरे काहीतरी करावं लागेल. आता आपला हा एकनाथ काय ते जीवाचं तर बरं वाईट करेल किंवा याला मेंटलला बरं करावं लागेल. तेव्हा साहेबांनी निर्णय घेतला की ह्याला काढून यांना बसव. पक्षाचा निर्णय होता तो. काय मोठं एवढं राजन विचारचं काय घरचं काढून घेतलं होतं दिघे साहेबांनी. आणि ते त्यांनी स्वीकारायला पाहिजे होतं राजन विचारांनी की आज एकनाथ शिंदे साहेबांची ज्या परिस्थिती होते ते, तर त्यांना जर एखादा पद दिलं तर हा माणूस कामाला लागेल. आणि खरोखर त्या माणसाने एवढं काम करून दाखवलं. माझ्या ऑफिसची सगळी गर्दी त्यांच्या ऑफिसला जायची. मला खूप रिलीफ मिळाला होता. एवढं लोकांचे प्रेम होतं आणि ते कामात त्यावेळेलाही माहीर होते, आजही आहेत. आज ज्या प्रकारचं काम करते तेच काम ते त्यावेळेला करत होते. त्यांनी अगदी पाणी हा वगैरे हा विषय त्यांचा फार जीवाचा विषय होता. कशा प्रकारचं पाणी तुम्ही या ठिकाणी जाहीरपणे सांगणार नाही आहे. कुठनं पाणी त्या माणसाने काढलं होतं. मी महापौर असताना मला म्हणाल नाही तुम्ही महापौर तुम्ही इथं जा, मी करतो माझं काय करायचं ते. मग पाण्याला कुठं टॅप मारायचं काय करायचं आणि त्या वागळेलं पाणी दिलं. हा माणूस ह्या माणसाविषयी जर कोण असं पुन्हा बोललं, मी आज तुमच्यासमोर बोलतोय, मी उद्या जाऊन त्या कानफडात मारून त्याला बोलणार याच्या. मला दिघे साहेबांचं एवढंच त्यांच्याविषयी प्रेम आहे. कारण त्या माणसाने पक्षासाठी खूप केलं. म्हणजे शिंदे साहेबांनी खूप केले. दिघे साहेबांसाठी तर अति खूप केलेलं आहे. आम्हीही केलं, परंतु आमच्याहीपेक्षा चांगलं केलं आहे त्यांनी. जेलमध्ये उपोषणापर्यंत त्यांनी केलेलं आहे. हा काय राजन विचार शिकवे काय साहेबांसाठी यांनी केलं? लिंब फिरवायची कामं, फक्त लिंब फिरवायची. आणि सत्य घटना आहे, सत्य परिस्थिती आहे. कोणा लोकांना तुम्हाला पत्रकारांना माहिती आहे मला माहीत नाही. तुम्ही अनेक लोकांना विचारा पाहिजे, तर जुन्या शिवसैनिकांना विचारा. रोज सकाळी ऑफिस बाहेर लिंब असेल, कुठे येत आहे कुठे यायची लिंब. आणि ठामपणे आम्ही पकडलं होता ही लिंब हा माणूस टाकत होता. मी साक्षी आहे. मी माझ्यासमोर दिलेल्या आहेत या शिव्या त्यांनी. माझ्यासमोर त्यांनी नाकारावं. फक्त मी कुठे जरी त्या कॉन्फिडंटला नाही एवढ्यासाठीच की हा दिघे साहेबांचा जवळचा आहे, मी दिघे साहेबांच्या जवळचा आहे. ह्याचा राग थोडा बाहेर निघत असेल, पण त्याचा राग वाढत गेल्यानंतर मी त्याला स्पष्टपणे सांगितलं आता थांब. आता मी कोळ्याचा बच्चा आहे, दिघे साहेबांचा शिष्य आहे. मग मलाही माझ्या पद्धतीने वागावं लागेल. शिवसेना कोणती सांभाळली ठाण्यामध्ये आणि त्याच्यानंतर जे उत्सव परंपरा ज्या सुरू केल्या होत्या आनंद दिघे यांनी, त्या पुढे कोणी कॅरी करत? बघा साहेब गेल्यानंतर रघुनाथ मोरे आले जिल्हा प्रमुख म्हणून. त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम करायचा प्रयत्न केला. माझ्या मते अनसक्सेस झाले. कर्मधर्मसंयोगाने त्यांच्या दुर्दैवाने त्यांचा ॲक्सिडेंट झाला. ते त्यांची स्मृती गेली. त्यानंतर मनोहर आंबावणे म्हणून बदलापूरचे आणले, ते जिल्हा प्रमुख आहेत, तेही सक्सेस झाले नाही. त्यानंतर मग बरंच मधला काळ सतीश प्रधान साहेबांनी पाहिला. सतीश प्रधान परांजपेंनी एकत्र पाहिला. त्यानंतर सभागृह म्हणून महापालिकेच्या माध्यमातून शिंदे साहेबांचं जाणं येणं मातोश्रीवरती होतं. आज जरी आम्ही उद्धव ठाकरे मला त्यावेळेला किंवा आजही मला उद्धव ठाकरे साहेब वगैरे बोलावं वाटतंय, पण नाही उद्धव ठाकरेशी त्यांचे चांगले संबंध आले होते. त्यांची कामाचीही पद्धत त्यांनी पाहिली होती. कोणाच्याही मध्यस्थी न होता डायरेक्ट मातोश्री यांची नेमणूक जिल्हाप्रमुख झाली. आणि मग जे काय स्पीड घेतला पक्षाने, मग ते उत्सव असतील, पक्षाचे कार्यक्रम असतील, पक्षाचे नेतृत्व ज्या प्रकारची धुरा सांभाळायचे ही फक्त आणि फक्त शिंदे साहेबांनी आत्तापर्यंत सांभाळले. आणि याच्याही पुढे ते सक्षम राहतील एवढा आम्हाला नक्की विश्वास आहे. नाही 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 काय ते त्याला माहिती लायकी नव्हती. राजन विचार यांनी पक्ष म्हणून कधी कामच नाही केलं, संघटना म्हणून कधी त्यांनी कामच नाही केलं. ते फक्त महत्वाची पदं, महापालिकेची पदं कसे भेटतील, फंड कसा भेटेल किंवा काय कसं भेटेल, कुठचं मला दुसरं महापौर पद, हे पण त्यावेळेला शिंदे साहेबांनी त्यांना महापौर केलं. शिंदे साहेबांनीच त्यांना महापौर केलं. नंतर आमदारकी 2 झाल्या, आमदारक्या 2 झाल्या, एक वाघे स्टेट आणि एक ठाणे. त्याही वेळेला फक्त 2,500 मतांनी राजन विचारेंना निवडून आणलं आम्ही. पक्ष म्हणून त्यांनी पक्ष संघटना म्हणून कधीही ते एका कुठच्याही कार्यक्रमाला किंवा ठाण्याच्या बाहेर कधीही गेले नाही. आम्ही तर कुठे कुठे पक्षांनी आदेश दिल्यानंतर आम्ही पुढे नागपूर असेल, कल्याणमुली असेल, नाशिक असेल, आम्ही सगळेच शिंदे असेल. नागपूरला तर आम्ही काटोलला जवळजवळ 20 दिवस होतो.
सावनेर पूर्णपणे मतदारसंघात शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली 20 दिवस आम्ही पक्षाचं काम करायला पक्षाने तिथे पाठवलं होतं, तिथे 20 दिवस होतो. अशा अनेक गोष्टी आहेत की राजन विचारे कधीही पक्षासाठी काम नाही केलं, कुठेही फिरकला नाही. त्याच्यामुळे आत्ताची जी परिस्थिती आहे ती तुम्ही बघता आहात. आणि पहिल्या वेळेला 2014 साली खासदारकीसुद्धा मोठ्या साहेबांनी शिंदेसाहेबांच्या संमतीनेच त्यांना दिली. आणि त्यांचं सर्व जो काही प्रचाराची धुरा होती, मी असेल, अशोक वेती असतील किंवा रमेश वेती असतील, संजय मोरे असेल, विलास जोशी असतील, सगळ्यांनी आम्ही म्हणजे राम रेपाळे असतील, सगळ्यांनी आम्ही फार म्हणजे सांघिक काम केलं. आणि त्यांना 2014 साली पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. आत्तापर्यंत त्यांनी कधीही संघटना म्हणून कुठचीच गोष्ट केली नाही. आणि मी बघत असाल की टेंबीनायकाचा उत्सव होता, दहीहंडी होती, तुम्ही घराच्या आकेवरती होतात, परंतु लक्ष कोणी दिलं तर शिंदेसाहेबांनी लक्ष दिलं. दिघे सर्व उपक्रम, एससी सराव परीक्षा असेल, 31 डिसेंबरचा कॅम्प असेल, रक्तदान शिबिरे असतील किंवा अनेक उपक्रम असतील, दिघे साहेबांचे असतील, पक्षाचे असतील, सर्व गोष्टीसाठी स्वतः शिंदेसाहेब अहोरात्र झटत होते. आणि ते तो वेळ देत होते. म्हणजे कल्याण डोंबिवली असेल, उल्हासनगर असेल, बदलापूर असेल, सर्व महापालिका कशा निवडून येतील हे बघत होते. यांना फक्त म्हणजे जी पदं पाहिजेत ती खासदारकी, इथून दिल्लीला जायचं दिल्लीला येतं, बाकी संघटना म्हणून त्यांनी काम करायचं नाही, कुठेही यायचं नाही. कुठचाही कार्यक्रम ठेवला 2 तास लेट येणं हा त्यांचा नेहमीचाच स्वभाव होता. आणि आजही बघत असाल तुम्ही. म्हणून त्यांचा जी परिस्थिती झाली आज, दोन्ही महापालिका असेल, खासदारकी असेल, तर शिंदेसाहेबांचं बॅकिंग नव्हतं, कार्यकर्त्यांचं बॅकिंग नव्हतं, आमच्यासारखे कार्यकर्ते त्याच्याबरोबर नव्हते. म्हणून ही परिस्थिती झाली. किंवा 2 लाख इलेक्शन झालं, मस्के साहेब निवडून आले, परंतु इलेक्शन झालं विचारे आणि शिंदेसाहेब, लोकांनी शिंदेसाहेबांकडे बघून, धनुष्याकडे बघून लोकांनी मतदान केलं. कारण तो काम करणारा माणूस होता. याचं काम काय म्हणून तर पडले ना तुम्ही 6 ठिकाणी तुम्हाला मतदारसंघामध्ये लीड नाही भेटला. तुम्हाला 6 महिने 8 महिने अवकाश होता. का नाही वरच्या मिटिंगा लावल्या? मिटिंगा का नाही लावल्या मातोश्रीनी इथे? त्यांना माहिती आहे आपला उमेदवार काय निवडून येणारच नाही. कोणा स्वप्नात पण वाटलं नव्हतं की नरेश मस्के 2,12,000 निवडून येतील. पण हे सगळे शिंदेसाहेबांची किमी आहे. आमदारकीला परत पडले, काय गरज होती? असो, त्यांना देव सुकृती देव. कार्यकर्त्यांना कधी कार्यकर्ता मानले नाही. कधी शाखा प्रमुख असेल, विभाग प्रमुख असतील, नगरसेवक असतील, त्यांच्या सुख दुःखामध्ये कधी गेले नाहीत. ते फक्त जाणार, 11ला सांगणार आणि 2ला जाणार. असो, पण त्यांना देव सुकृती देव की कुठच्या प्रकारे तुम्ही आमच्याशी पंगा घेण्याचं काम करू नका. दिघे साहेबांचा तुम्ही फोटो लावणार का नाही लावणार हे अजूनपर्यंत सांगितलं नाही तुम्ही. संजय राऊतांनी सांगितलं ना दिघे साहेबांचा फोटो का लागतो म्हणून. तुम्ही लावणार का नाही लावणार हे तुम्ही सांगितलं नाही. आम्ही तर आमच्या मनामध्ये तनामध्ये सगळीकडे दिघे साहेब आहेत. त्यामुळे तो काय विषय आणि मोठे साहेबांचा तर काय आशीर्वाद, आम्हाला पण आशीर्वाद आहे आम्हाला. म्हणून तर आज शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले. ते देवीचे आशीर्वादाने शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले, 60 आमदार आले, 7 खासदार आले. तुमचं काय सगळं बाजार उठला आहे. राजन विचारे वारंवार एक आरोप करत असतात, जे काही टिंबिनाक्यावरचे सण उत्सव जे दिघे साहेबांनी सुरू केले होते, आता एकनाथ शिंदे स्वतःच्या नावाने ते हायजॅक करतात. आनंद आश्रमावरती फक्त आनंदवरती एवढं नाव होतं आणि स्वतःचं नाव देखील ते आनंद, ते नाव आम्ही लोकांनी लिहिलं शिंदेसाहेबांचं. त्यांनी सांगितलं पण नाही. तो आम्ही आमच्या शिंदेसाहेबांनी जे काय आज आऊसाहेब 2002 साली 3 साली दिघे साहेब गेल्यानंतर माझ्याकडे, मी स्वतः त्याचं बघतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, माझ्याकडे फोनचं बिल भरायला पैसे नव्हते. मी आता जास्ती काय बोलत नाही, मी काय जास्ती काय आता तुम्हाला सगळ्या गोष्टी खोल्यात जाऊन मी सांगत नाही, पण माझ्याकडे ते नव्हतं. आणि मी कसं तरी आपला हे करत होतो. आणि शिंदेसाहेब त्यावेळेला आमच्याकडे टेंबी नाक्यावरती जेव्हा दहीहंडी होती, सुधीर कोकटे, मी, कमलेश चव्हाण, आम्ही तिघंही होतो. आमच्याकडे फार वाईट परिस्थिती होती. त्यावेळेला शिंदेसाहेब उभे राहिले, नवरात्रामध्ये शिंदेसाहेब उभे राहिले. आणि सगळ्या गोष्टीसाठी शिंदेसाहेब कार्यकर्त्यांच्या मागे कसं उभं राहायचं
हे शिंदे साहेब दिघे साहेबांनंतर शिंदे साहेबांकडून शिका. पोलीस स्टेशन असो सगळ्या गोष्टीसाठी. आणि मग तुम्ही कधी कार्यकर्त्याच्या मग उभे राहिलेत का? तुम्ही चराईमध्ये राहत होता, तुमच्याकडे तुम्हाला किती वेळ होता स्टेमिनावरती यायला, पण तुम्ही कधीतरी खिशाला चाट दिला का? तुमच्या शर्टाला खिशेच नव्हते. नाही तरी पण मी एक म्हणतोय मध्ये तुम्हाला हे करतो, तुम्ही मगाशी म्हटलं आनंदाच्या ओढी, पण आज एकनाथ शिंदेचं ऑफिस कोण म्हणते? कोणी बोलत नाहीये. दिघे साहेबांचं ऑफिस होतं ना. आज आनंद आणि त्यांच्या नावावरती काही नाही आहे. आम्ही आनंद आश्रम ट्रस्ट म्हणून केलेला आहे. त्या ट्रस्टच्या माध्यमातून ते सगळं कारभार चालतो. हायजॅकच्या गोष्टी करतोय, त्याचे कोणी हातपाय पकडले होते? शिंदे साहेब काही नसताना त्या टेमिनाक्यावरती या पोराच्यासाठी उभे राहत होते. कार्यक्रम याला येता येत नव्हतं. आता पूर्वी त्यांच्या बरोबर होता आम्ही साहेबांनी. बंद असेल त्यावेळेला बंद होत होता, सगळं करत होते. तेव्हा पोलीस स्टेशनला येणं, अनेक कार्यकर्त्यांना सिंगण्या प्रकरणामध्ये 108 जे आमचे कार्यकर्ते अडकले होते, त्या कार्यकर्त्यांचा जो जिव्हाळ्याचा विषय आहे. काय केलं शिंदे साहेबांनी? स्वतः कर्जबाजारी झाले आणि त्या सर्व कार्यकर्त्यांना सोडवण्यासाठी वकील केला. सिंगण्या प्रकरणात कुठे होते त्याला राजन विचारे. का त्यांनी त्या सिंगण्या प्रकरणामध्ये कार्यकर्त्यांच्या मागे उभे राहिलेत? सगळे ठाण्यामध्ये सगळ्या कार्यकर्ते होते. वाघेश शेठ, टेमी नाका, सगळ्या प्रकारचे कार्यकर्ते होते. लॉकअपला मुलांना त्यावेळेला साहेब गेल्यानंतर सिंगाण्यामध्ये जे पकड केली पोरं, प्रत्येक लॉकअपला चांगल्या प्रकारचं जेवण, बिसलेरी पाणी, तिकडची टॉयलेट पण रिपेअरिंग केली शिंदे साहेबांनी. त्यासाठी पैसे लागले, ते आमच्यासारखे सगळ्यांकडे गोळा केले, तेही कमी पडले. त्यांनी स्वतःचे दागिने बायकोच्या वर घाण ठेवले, काही विकलेही असतील असे करून. तेव्हा हा कुठे होता राजन विचारे? तुम्ही टेमी नाकाचे शिंदे साहेब निवडणुकीमध्ये आहेत ते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात आता पाहिलं शक्ती पाहायला मिळतंय. ते देखील आता निवडणुकीमध्ये थोडंसं आपल्याला पाहायला मिळतंय. तरी आता यामुळे हा शिकाऊ आहे, त्याला माहिती आहे. त्याने सांगितले देवीचा रथ ओढल्यानंतर मी मोठा झालोय. चांगला आहे, देवीचा रथ ओढून तो मोठा हो, अधिक मोठा होईल. परंतु तो तर आज येतोय आणि जे काय शक्ती प्रदान करतोय कशासाठी? त्यांनी का मग ठाण्यामध्ये दहीहंडी उत्सव चालू केला? त्यांनी का परत परत देवीचा उत्सव चालू केला? याच्यामध्ये भाग येता येत नव्हते. तो कुठे पैसे इथे काय येत नाही. इथे त्याला कोणी पकडून ठेवला होता. आज जर तो अशा प्रकारे ओरडत असेल, हे खोटी बॉम्ब करू नको, ज्यांना पडेल त्यांना पडेल. आज एकाही कार्यकर्त्याला आतापर्यंत आई मायावरनं बोलल्याशिवाय सोडलेले नाही. अरे हा माणूस काय शिकवेल ते करता, देवाची पूजा करता घंटी वाजवताना मग शिव्या घालतो. आणि शिव्या कोणा घालतो? हे इस्त्रीवाल्या. मग झालं का रे? कारण त्यावेळेला छोट्याशा रूम मध्ये राहतो ना, खाली दुकान होतं आणि याची शर्ट पॅन्ट तिकडे इस्त्री जायची. आज त्याचा स्वभाव. सर्वांना एक प्रश्न आहे, येणाऱ्या काळात कोण कोणाला शेंदूर भासणार आहे? पाहिलं तर राजू विचारे म्हणाले होते की उद्धव ठाकरे असे बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच एकनाथ शिंदेला शेंदूर भासणार, त्यामुळेच कुठेतरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होताना दिसत नाही. बघा, 2004 मध्ये जेव्हा पहिली विधानसभेची निवडणूक झाली, त्यावेळेचा तुम्ही पेपर काढून बघा. त्या पेपरमध्ये पहिल्यांदा फक्त 2 नावं आलेली आहेत. एक नारायण राणे साहेब आणि दुसरं नाव होतं एकनाथ शिंदे साहेब. हे 2च पहिल्यांदा डिक्लेअर झाले. शिवसेनेचे संभाव्य उमेदवार बाळासाहेबांनी जे डिक्लेअर केले, ही 2 नावं ही होती. याचा अर्थ काय होतो की या 2 नावांविषयी बाळासाहेबांना अतिशय प्रेम होतं. मी अनिल सावे यांना हॉस्पिटलमध्ये बघून लीलावतीमधनं शिंदेसाहेब आणि आम्ही 2 जण आलो. त्यावेळी पण त्यांना कल्पना नव्हती आणि त्यावेळेला अनेक इच्छुक होते, परंतु शिंदे साहेबांनी कधीही सांगितलं नाही. आणि शिंदे साहेब म्हणतात ना, ते 100% सत्य आहे की त्यांनी कुठल्याही पदाकरता कोणाकडे कधीही मागणी केलेली नाही. ते स्वतःच्या कर्तृत्वाने त्यांना ते पद मिळालेलं असतं आणि त्याच्या रीतीने ते त्या पदाचा गरिमा वाढवतात आणि मग निवडून येतात. कळलं की नाही? त्यामुळे हे नाही. आणि यांनी जो मगाशी प्रश्न विचारला की तो स्वतःच्या नावावर केलेला आहे आनंद आश्रम, ते आमच्या हेमंत पवारांनी सांगितलेलं आहे. आनंद आश्रम हे आनंद आश्रम सेवा संस्था या नावाने रजिस्टर्ड आहे 2022 मध्ये आणि 2024 मध्ये त्याला स्टॅम्प ड्युटी भरून सुद्धा आम्ही अधिकृत केलेले आहे. झोराष्ट्रियन फंड ज्यांची ती अंजुमान कॉटेज या नावाने ती जागा होती, ती आता अधिकृत तुम्हाला डॉक्युमेंट दाखवतो पाहिजे. तिथे अर्लियर नोन ॲज अंजुमान कॉटेज
नाव नवोदयाचा आनंद आश्रम. त्यामुळे त्या पारशी पंचायतीने किंवा त्यांच्या फंडनी किंवा सेवा संस्थेने ही धर्मवीर दिघे साहेबांचं काम बघून दिलेली आहे भाड्याने. म्हणजे 30 वर्षाचा लीज आहे. आणि किती रुपये भाडं घेतात? दिघे साहेबांचं नाव एवढं मोठं आहे, कोणी कमी करायचा प्रयत्न करू नका. 1 रुपया वर्षाला फक्त आहे. डॉक्युमेंट आहेत आमच्याकडे. त्यामुळे हे आनंद दिघे साहेबांचा जो आश्रम आहे तो आनंद आश्रम सेवा संस्था या नावाने रजिस्टर्ड असलेल्या संस्थेच्या मालकीचा आहे. त्या संस्थेच्या पैशातून त्याचं भाडं, त्याचं म्युन्सिपल टॅक्स, इलेक्ट्रिसिटी बिल आणि इतर मेंटेनन्स हे हेमंत पवार साहेब आमचे सचिव आहेत. मी अध्यक्ष आहे आणि खजिनदार आहेत आमचे सुधीर भाऊ कोकाटे, हे सगळे आहेत. आणि आमचे लिगल ॲडवायझर आहेत ॲडव्होकेट साळुंके साहेब, राजन साळुंके. त्यामुळे त्याच्यामध्ये काही गैर नाही, कोणी गरळ उठवू नका. साहेब, असं वक्तव्य करणाऱ्या लोकांना काय विचारायला नाही, आपण पाहिलं असेल की काही थोडीशी त्यांच्याबद्दल आपुलकी होती ती देखील निघून गेलेली आहे. संजय राऊतांनी अशा प्रकारचं वक्तव्य करताना विचार करणं गरजेचं आहे. 2-3 मुद्दे मी हे सर्वांच्या वेगळं सांगणार आहे. आपण पाहिलं असेल की जेव्हा दिघे साहेबांना अरेस्ट झालं, ह्यांनीच एक लेख लिहिला होता. त्या लेखवरच दिघे साहेबांना अरेस्ट करण्यात आलं आणि दिघे साहेबांना अडचणीत आणण्याचं काम संजय राऊतने केलेलं. आता तोच प्रयत्न करतोय, पण लोक ह्याला कुठेही त्यांना मान्यता देणार नाहीत. दिघे साहेबांचा फोटो कुठे असावा हे प्रत्येकाचं मत असतं. आपलं मत, माझं मत देखील असेल की सर्वात पहिले मी दिघे साहेबांचा फोटो लावतो. आज देखील आमच्या चौकात जाऊन पाहिलं तर सर्वात पहिला दिघे साहेबांचा फोटो असतो. आणि दुसरं आपण पाहिलं असेल की जोशी साहेबांनी सांगितलं की अमरावतीचं जे इलेक्शन आपलं हे अधिवेशन झालं त्याच्यामध्ये रेल्वे स्टेशनला यांनी स्वागताचं म्हटलं, तुम्ही अब्दुल पलीकडे म्हटलं की जेव्हा नाशिक सुरू झालं तेव्हा प्रत्येक रेल्वे स्टेशनमध्ये अनाऊन्समेंट झालं ऑफिशियली की अशी अशी ही गाडी चालली आहे, त्याच्यामध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेब त्यांचं आमच्या रेल्वेच्या वतीने हार्दिक स्वागत करतं. असं नाशिक इगतपुरीपासून तर पूर्ण अमरावतीपर्यंत ते अनाऊन्समेंट झाले होतं. अमरावतीला जेव्हा अधिवेशन झालं तेव्हाच मला वाटतं कुठेतरी थोडी ठिणगी पडली. ह्याच्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा आहे की ठीक आहे, कोणाला मी कमी लेखत नाही. त्या ठिकाणी बाळासाहेबांनी एक सर्वे केला होता, माहिती असेल पवारसाहेबांना, वैती साहेबांना किंवा यांना, की बाळासाहेबांच्या नंतर शिवसेना कोणी चालवायची. तर ह्याच्यामध्ये आपल्याला जर तुम्ही जुन्या लोकांकडनं माहिती घेतली, मुंबईपासून तर ठाण्यापर्यंत दिघे साहेबांचं नाव होतं त्या ठिकाणी की बाळासाहेबांच्या नंतर शिवसेना कोणी सांभाळायचं, दिघे साहेबांनी सांभाळायचं. अशा प्रकारचं त्या ठिकाणी सर्वे झाला होता आणि त्या सर्वेमध्ये तशा प्रकारचं माहिती आली होती. आज आपण पाहिलं आहे की आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जे काम करत आहेत ते काम करत असताना कुठेही त्यांचं नाव हवं म्हणून काम करत नाही. तर आपण जरी आता हे दुर्गा माताचं आपण करतो तर दिघे साहेबांची देवी अशा प्रकारचं टोपीवर पण सर्व प्रकारचं मगाशी सांगितल्याप्रमाणे जी हंडी आहे ती धर्मवीर आनंद दिघे साहेबांची हंडी, मानाची हंडी अशा प्रकारचं टॅगलाईन असते, त्याच्याखाली काम करत असतात. त्याप्रमाणे गणेश उत्सव असेल ते देखील तशा प्रकारचंच काम होत असतं. जसं पाय धुण्याचा प्रकार आहे ना, तर रमेश वैती साहेबांनी किंवा ह्यांनी सांगितलं लिंबू लिंबू, तर माझ्या त्याच्या पलीकडे अजून आहे की ज्या ज्या ठिकाणी एखादा आपला प्रमुख जर आल्यानंतर त्याच्या पायाखालची माती उचलण्याचं काम कोण करतं, तुम्ही थोडी चौकशी करा ठाण्यात. नंतर त्याच्यावर विधी केली जाते. हे न राजन विचारेच करत होता आत्तापर्यंत, मी सांगतो. आणि ह्यांनी सांगितलं की राजन विचारावर शिंदे दिघे साहेबांचं किती प्रेम होतं मला माहिती नाही, पण मी जेव्हापासून दिघे साहेबांना ओळखतो किंवा लांबून राहिलेलं आहे तिथपासून असं जाणवलं की तेवढं काय हे नव्हतं. राजन विचारेला प्रत्येक कामामधून थोडे लांबच असत होते. मग बरीचशी मंडळी होती ह्याच्यात, शिंदे साहेबांच्या विरोधात पण काही मंडळी होती, राजन विचारेंच्या बरोबर काही मंडळी आहेत, अशी बरीचशी मंडळी होती. पण ह्याच्यामध्ये जे पाय धुवून पाणी पितो असं ह्यांनी संजय राऊतने चुकीच्या पद्धतीने वक्तव्य केलेलं आहे. त्यांनी एखादं चॅलेंज करावं, रमेश वैती जसं वैती साहेब म्हणाले तसं चॅलेंज करावं, ठाण्यात एक दिवशी येऊन दाखवावं. हां, त्याच्यामध्ये त्यांनी चॅलेंज केल्यानंतर यावं ठाण्यात, त्यांनी सांगावं मी येतो ह्या तारखेला, आम्ही देखील त्याची तयारी असेल. दिघे साहेबांच्या बद्दल अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं त्याला त्यावेळी जाब विचारलं आणि तशा प्रकारचं उत्तर जे अपेक्षित आहे नागरिकांना, जे ठाणेकरांना, ते उत्तर दिलं जाईल.
त्यानंतर जसं आपण मगाशी म्हटलो की त्यांनी खासदारकी आमदारकी फक्त नगरसेवकाला उभं राहून दाखवावं. त्यांनी वार्ड चॉईस करावा जो पाहिजे तो त्याच्या समोर मी उभं राहायला तयार आहे, मी कुठेही उभं राहणार त्याच्या समोर उभं राहील, त्यांनी चॉईस करावा वार्ड. मग त्याची लोकांपुढे किती लोकप्रियता किती आहे ही समजून येईल तुम्हाला. आणि ठीक आहे, अजून काही जास्त बोलता येत नाही. राजन विचारे जर अशा प्रकारचं वक्तव्य करत असतील, दुसऱ्याच्या तोंडी टाकून ठाण्यामध्ये संग्रह निर्माण करत असतील तर ते होता कामा नये. मग राजन विचारेंना काय करायचं, त्यांना ठाण्यात फिरू द्यायचं की नाही हे आमच्यावरच आहे. त्यांनी जर अशा प्रकारचं वक्तव्य केलं तर त्यांना समजेल कुठल्या ठाण्यामध्ये कुठल्याही कोपऱ्यात जावं, त्यांनी सांगावं. जसं मी एक इलेक्शनचं म्हटलं तशा प्रकारचं त्यांनी चॅलेंज स्वीकारावं आमचं, आणि तशा प्रकारे पुढे जाऊन आपण नक्की काम करू. नंतर मला वाटतं राम रेपाळे साहेब बोलतील आपल्याला ह्या संदर्भात. एक प्रश्न, जेव्हा संजय राऊत यांनी दिघे साहेबांबद्दल वक्तव्य केलं होतं त्यावेळेला आपली शिवसेना आक्रमक झाली आणि संजय राऊतांना ठाण्यात येऊन देणार नाही असा इशारा दिला होता. काल त्यांनी एक्सपोज केलेली आहे की मी ठाण्यात होतो, ठाण्यात मी बैठका घेऊन गेलो, अनेक लोकांना भेटलोय, ठाण्यात पाऊस पडतो आणि ठाणे विकायला काढला असेल एक्सपोज संजय राऊतांनी नाही. ठाण्यामध्ये कुठल्याही प्रकारे संजय राऊत आले नव्हते, ही फक्त पोस्ट टाकलेली आहे. आणि जसं आम्ही म्हटलं येताना सांगावं ना आम्ही येतोय, नाही तर आम्ही सांगतो चला मुलुंड भांडुपला आम्ही येतो, जाऊ सांगून जाऊया, काय हरकत नाही. त्यांना माहिती नसेल दिघे साहेबांच्या, रमेश वैद्य साहेब आहेत किंवा जोशी साहेब आहेत, हेमंत पवार आहेत, राम रेपाळे आहेत, आम्ही दिघे साहेबांना केव्हापासून जातोय हे सांगण्याची गरज नाही. त्याला देखील माहिती आहे आम्ही काय आहे ते. हे त्याला एकदा विचार, अनऑफिशियली विचार, कॅमेरा नका अनऑफिशियली विचार. ह्या लोकांनी जर उद्या ठरवलं तर काय होईल त्यांना विचार. एखाद्या आंदोलनामध्ये सहभाग आनंदरे आणि राजेंद्रचं वारंवार मातोश्रीवरती गुणगान काय वाटतं त्यांनी शिवसेना मोठी करण्यासाठी? नाही, तरे साहेब एक नेते होते, ठीक आहे, त्यांच्या परीने त्यांनी काम संघटनेत केलेलं आहे. आमच्या समाजामध्ये देखील बऱ्यापैकी त्यांनी काम केलेलं आहे. त्यांच्याबद्दल मी एक छोटा कार्यकर्ता नाही बोलू शकत, आपले वरिष्ठ मंडळी बोलतीलच. आणि या पत्रकार परिषदेचा शेवट राम रेपाळे साहेब आता बोलतील. सो सुनार की एक लोअर की भाऊ, वारंवार संजय राऊतांकडनं केली जाणारी वक्तव्य, दिघे साहेबांचा फोटो लहान की मोठा आहे, एक राष्ट्रीय कटा आहे असं प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे. दिघे साहेबांच्या मुशीत वाढलेले आपण तुम्ही सर्व शिवसैनिक आहात, काय नेमकी प्रतिक्रिया? वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि गुरुवर्य धर्मवीर आनंदगे साहेब हे आमचे दोन्ही दैवत आहेत. आणि त्यांचे फोटो फ्लेक्सवर नव्हे, बोर्डवर नव्हे, तर आम्हा शिवसैनिकांच्या हृदयात आहे. संजय राऊत हा शिवसैनिक नाहीच आहे, तो राहतो एका पक्षात आणि चाकरी एकाची करतो. हा सगळा इतिहास संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. आणि संजय राऊत याच्यात काय कॉन्ट्रीब्युशन आहे शिवसेना पक्षामध्ये हे पहिल्यापासूनच्या आतापर्यंतच्या नवख्या शिवसैनिकाला सुद्धा माहिती आहे. आम्ही सारे बॉर्न शिवसैनिक आहोत, आम्हाला शिवसेना कोणी शिकवायची गरज नाही. आणि गुरुवर्य धर्मवीर आनंदगे साहेबांचा फोटो हा ठाणे, पालघर असेल, नाशिक असेल, पुणे असेल, नगर असेल, सगळीकडे संपूर्ण मुंबईमध्ये 70-80% मुंबईमध्ये साहेबांना घेऊन जायला इथे या आनंद आश्रममध्ये यायचे शिवसैनिक. आणि त्या दिघे साहेबांची थोडी अडचण का आता झाली, दिघे साहेब आमचं दैवत आहे. कोण संजय राऊत विधानसभेला तुझी चड्डी पिवळ झाली तू दिसली नाही काय, ह्याच चॅनलवर बोलत होतात ना 23 तारखेला याला मी सोडणार नाही त्याला मी सोडणार नाही. अर्ध्या तासाला आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा शिपाई तिथं त्या बंगल्याखाली गेलो होती का, दम होता का तुझ्या गावामध्ये, दम होता का, तेव्हा यायचं होतं ना. तिथे एक झाकी आहे, आता 4-5 महिने बाकी आहे. इथे तर इम्युनिटी शून्य होणारच आहे आणि तुझ्या या वागण्यामुळे आता पूर्णपणे शिक्कामोर्तब झाला. जर आपण बघितलं मुंबई त्यांची निवड झाली त्यामध्ये अनेक शिवसैनिक नाराज झाले, त्यामुळे साहेबांचा प्रश्न
एक जाऊन दाखवा. अरे आता ह्या पितृपक्ष होता म्हणून थांबलं होतं, आता तुम्हाला दिवाळी नाही पण काही जे त्यांनी निर्माण केले गेलेले यांनी आणले की ते परत दाखवलं ना. नाही आलं होतं पेपरला. एक पक्षाचा प्रवक्ता म्हणून मी सांगतो की उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा परवा साहेबांनी 8 तास मॅरेथॉन बैठक घेतली एकनाथ शिंदे साहेबांनी. ज्या काही अफवा पसरल्या होत्या की ह्यांनी हे नाराज आहेत, विधानसभा प्रमुख दिले, ते सगळे बैठकीला हजर होते. त्यांनी साहेबांच्या नेतृत्वावर पूर्णपणे विश्वास दाखवलाय. या महाराष्ट्रात एकमेव नेता असेल की उद्धव ठाकरे 1 तास कधी बंगल्याच्या बाहेर पडले नाहीत पक्षासाठी, पण एकनाथ शिंदे साहेब ते फक्त एका लोकसभेसाठी वॉर्ड नियोजनी बैठका घेतल्या, 1 to 1 शाखा प्रमुखांशी बोलले, 8 तास त्या चेअरवर उठले नाही. असा नेता सापडणार नाही. दुसरं तुम्ही संजय राऊतांचा उल्लेख केला की ठाणे विकायला काढलंय. ज्यांनी ऑलरेडी शिवसेना विकली आहे त्यांनी ठाण्याबद्दल काळजी करू नये. आणि दुसरं की जनपदचा हाऊसकीपर आणि सिल्वर वॉकच्या गेटकीपरनी दिघे साहेबांची उंची गाठण्याचा प्रयत्न करू नये. आणि तिसरं आणखी तुम्हाला सांगतोय, लोकसभेच्या गॅजेटमधून राजन विचारांचं नाव गेलेलं आहे, विधानसभेच्या गॅजेटमधून राजन विचारांचं नाव गेलेलं आहे. आता ठाणे महापालिकेच्या गॅजेटमधून राजन विचारांचं नाव घालवायला हे सगळे दिघे साहेबांचे शिवसैनिक समर्थ आहेत, हे त्यांनी लक्षात ठेवलं. आणि त्यांना एकच सांगितलेलं आहे, पितृपक्ष होता म्हणून थांबलं होतं. आमच्याकडे तर एक पण जाणार नाही, परंतु ह्या दिवाळीपर्यंत मी संजय राऊतांना ज्या वेळेला चॅनलवर सांगितलं बी अलर्ट, मी आता पुन्हा एकदा सांगतो बी अलर्ट. दिवाळीपर्यंत तुमच्या कुठले खाली होत आहेत ते तुम्हाला स्वतः करून जाईल. कारण आम्ही गुरुवारी धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे शिपाई आहोत, एकनाथ शिंदे साहेबांचे शिपाई आहे आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार आमच्याकडे.